नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची सुक्की भाजी. ही भाजी अगदी पटकन बनून तयार होते आणि खायला तर एवढी जबरदस्त लागते ना, खूपच. ही रेसिपी तुम्ही जर कमी वेळेत तुम्हाला खूप चविष्ट भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्की बनवून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल ही भाजी. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी शिमला मिरची घेतलेली आहे, त्यानंतर लसूण, कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आपण आता मिरची कापून घेऊ. मिरची कापण्यासाठी आधी देठाचा भाग कापून घ्यायचा, त्यानंतर असे बिया काढून घ्यायच्या मिरचीमधल्या. मिरचीच्या बिया काढून झाल्यानंतर हव्या त्या आकाराने तुम्ही मिरची कापून घेऊ शकतात. लांबसर कापा किंवा चौरसमध्ये कापा. तसे आपण मिरची आता कापून घेऊ. आता अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या कापून घेऊ. शिमला मिरची आता कापून झालेली आहे. शिमला मिरची कापून झाल्यानंतर कांदा लसूण पण कापून घ्यायचा. कांदा लसूण पण कापून झालेला आहे बघा आता आपण गॅसवर कढई ठेवू. गॅसवर कढई ठेवायची, गॅस पेटवायचा, त्यानंतर तेल टाकायचं. मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा. मग लसूण टाकायचा. लसूणचा चांगला रंग बदलला का मग त्यामध्ये कांदा टाकायचा. आता बघा लसूणाचा रंग बदलतोय. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. आता कांद्याचा रंग बदलू द्यायचा. बघा आता कांद्याचा रंग पण बदललेला आहे. आपण त्यामध्ये आता कापून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ. शिमला मिरची टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. मिरचीला आता आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट मिरचीला चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मग मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करायचं. परत 2 मिनिट मिरचीला चांगलं होऊ द्यायचं. आता ही भाजी खरंच बनवायला खूप सोपी आहे. आता 2 मिनिट झालेले आहेत बघा. मिरचीचा रंग पण हळूहळू बदलतोय. आता मिरचीचा रंग बदलला बघा. त्यानंतर आता आपण त्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊ. नंतर धने पावडर टाकायची, हळद टाकायची, त्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकायची. काही शिमला मिरची तिखट पण असते बरं का, त्यामुळे लाल तिखट तुमच्या अंदाजाने टाकायचं. कापताना जर वास आला शिमला मिरचीचा तर समजायचं मिरची थोडी तिखट आहे. मग त्या अंदाजाने तुम्ही लाल तिखट टाकायचं. त्यानंतर आता मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजीला आणि 1 ते 2 मिनिट चांगलं शिजू द्यायचं. आता जर भाजी थोडी कढईला चिटकत असली तर त्यावर अलगद थोडंसं पाणी टाकायचं. एकदम जास्त नाही टाकायचं. कढईला भाजी जर चिटकत नसली तर पाणी टाकायची गरज नाही. कढई स्टीलची असल्यामुळे भाजी थोडी कढईला चिटकते, त्यामुळे मग थोडंसं पाणी टाकायचं. एकदम जास्त नाही टाकायचं. त्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी टाकल्यानंतर आणि भाजीवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजीला आता चांगलं शिजवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं. बघा आता भाजी आपली शिजून तयार आहे. मिरची पण शिजलेली आहे, अगदी मऊसूद मिरची पण झालेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. मी आता 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शेंगदाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. त्यानंतर मिक्स करायचं चांगलं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 1 ते 2 मिनिट पुन्हा भाजीला चांगलं होऊ द्यायचं. 1 मिनिटात पण आरामात होते.
1 मिनिटानंतर बघा भाजी आता बनवून आपली तयार आहे. छान त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची कट करून, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता आपली चमचमीत अशी शिमला मिरचीची सुक्की भाजी बनून तयार आहे. काय मग तुम्ही कधी बनवणार अशा पद्धतीने शिमला मिरचीची सुक्की भाजी? ही भाजी खरंच खायला खूप चवदार लागते आणि टिफिनसाठी तर खूपच बेस्ट ऑप्शन आहे या भाजीचा. अगदी पटकन बनून तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.